हे बघा, सकाळी सकाळी कोण आलाय आमच्या घरी नाश्ता करायला. नाश्ता करून झाला. बघा कसे बसलेत दोघं राजासारखे. तो तर पायरीवरच बसलाय दरवाजात. वा, काय थाट आहे याचा. नमस्कार, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं तर थोडं म्हटलं आज फिरायला जाऊ कुठेतरी. तर मी चाललो आहे कणकवलीला. कणकवली मार्केट असंच फिरूया आणि कणकवली एक्सप्लोअर करूया जरा आपली. तसं तर काल पण कणकवलीत गेलेलो पण काय फिरता नाही आलं. तर आता चाललो आहे आणि माझी एक मैत्रीण पण कणकवलीत येणार आहे. कसालला जी राहते. तर आणि उद्या आपण चाललो आहे मुंबईला. तर म्हटलं कुठेतरी जाऊया आणि लास्टचा एक व्लॉग बनवूया आपल्या गावचे. हेच व्लॉग आपण मुंबईत बसून बघतो तेव्हा किती आनंद वाटतं ते तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना जे आपण व्हिडिओ बघतो. तर झालं असं होतं, आमची गाडी आहे जी कणकवली आयनर कोळशी नांदगाववरून मार्गे जी येते ती आत्ता गाडी आली आहे 11:15ला. कारण या गाडीचा काही भरोसा नसतो. तर मी 10:15 वाट बघत होतो. तर आता 11:15ला गाडी आली आहे. कणकवली डेपोत पण कॉल करत होतो, नंबर भेटलेला गुगलवरून, पण ते काय फोन उचलत नव्हते. तेच विचारण्यासाठी की गाडी निघाली आहे की नाही, पण त्यांनी काय फोन न उचलला. आणि जी आमची 2ची जी गाडी आहे ना दुपारी हीच सेम याच मार्गाने येते. ती हे लोकांनी आता खूप बरेच दिवस झाले कॅन्सल होते, म्हणजे गाडी येत नाही. म्हणजे ही थोडी गैरसोय आहे. कारण कोणाला यायचं असेल ज्या गावी यायला कणकवलीवरून 2 गाड्या आहेत. एकची आहे भरणी तरंदळे मार्गे आणि दुसरी आहे ती कोळशी आयनर. पण ही गाडी गेले काही आठवडे गाडी येतच नाही. तर कारण हे आहे की पॅसेंजर नसतात या गाडीला आणि दुसरं म्हणजे आपले जे चाकरमनी आहेत त्यांच्यासाठी गाडी मुंबईत जाते. तर ते एक रिझन आहे असं बोलतात हे लोक, पण माहीत नाही. पण बहुतेक रिझन हेच आहे की पॅसेंजर नसतात या गाडीला. कारण या गाडीचे तिकीट जे आहे कणकवली ते या भरणी तरंदळे गाडीपेक्षा डबल आहे. त्यामुळे या गाडीला कोणते पॅसेंजर नसतात, म्हणून ही गाडी दुपारची येत नाही असं आहे. तर माझ्यासोबत हे होते, हे पण वाट बघत होते बराच वेळ. फायनली बराच वेळ वाट बघून गाडी आली आहे आणि आता इथे वरती गेली आहे. ती वरतून रिटर्न होऊन येणार, फिरून येईल. हे आपला बस स्टॉप. आणि गाडी आलेली आहे कणकवली आयनर कोळशी नांदगाव मार्गे. भरणी आयनलचा बोर्ड आहे. बघितलं जसं मी बोललो, पॅसेंजरच नाहीत गाडीला. ते असं पूर्ण गाडी खाली जाते त्यामुळे. आणि आजचं आपल्या तिकीटचं दर आहे 55 रुपये. यासाठीच कोण त्या गाडीने येत नाही, डायरेक्ट 55. आणि त्या जी भरणी तरंदळे गाडी आहे तिचं आहे 25 रुपये तिकीट आहे, पण डायरेक्ट डबल. त्यामुळे कोण येत नाही गावामध्ये. मग गाडी कॅन्सलच होणार ना, प्रवासी नाही.
गाडीला आहे ना प्रवासी वर्ग हा मनेरवाडीपासूनच भेटतो मोस्टली, कारण आमच्या लास्ट स्टॉपपर्यंत तर कोण नसतं प्रवासी, त्यामुळे गाडी ही सध्या तोट्यामध्ये आहे. आणि ते पण आपला गणेशोत्सव चालू आहे त्यामुळे तरी थोडेफार तरी येतात, नाहीतर ते पण येत नाहीत. गाडी इकडे रिव्हर्स घेते, रिव्हर्स घेऊन गाडी परत त्याच मार्गे नांदगाव जाते. जसं मी बोललो, वरून येते कोणती गाडी, देवगडवरूनच येते. आज सरळ रस्ता देवगड जातो. देवगड, कणकवली, देवगड. आलं नांदगाव. नांदगाववरून कोण कोण आहे एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही कोणत्या जवळपास राहता तेही सांगा. वरून आपला मुंबई गोवा हायवे. आणि फायनली कणकवली पोचलो आहे. 10:40ची गाडी आली आहे. आता वाजलेत 11:40. कणकवलीमध्ये आलो आहे. चला आता कणकवली फिरूया मार्केट. ही होती गाडी. तर माझ्यासोबत जॉईन झाली आहे माझी मैत्रीण, जी भाईंदरची पण आहे, तर तृप्ती. हिचं गाव आहे मालवण ओरस. ओरसला जवळच आहे हायवेपासून ना, हायवेलाच हिचं घर आहे, गोवा हायवेलाच. आणि हिला बोलवलं आहे कणकवली फिर माझ्यासोबत. पहिला आमचा प्लॅन होता थोडा दुसरीकडे जायचा, देवगड वगैरे, पण काय जमलं नाही. तर म्हटलं ठीक आहे त्यातल्या कणकवली, कारण हिलाही जवळ आणि मलाही तसं 1 तास, त्यामुळे म्हटलं कणकवलीलाच येऊया. चला आता माझ्यासोबत तुम्ही पण कणकवली फिरा. पाऊस नाही म्हणून बरं आहे. हां, आमच्याकडे पण थोडा होता. आई बोलली की छत्री घे, पण ठीक आहे, ऊन होतं तर काय घेतलं नाही मी. आणि हे हॉटेल डायमंडची गल्ली.
आणि तृप्तीने इथून 2 नॅपकिन घेतलेत 25 रुपये एक. खरेदी केलेली आहे पहिली. स्वस्त आहे गावाला. मुंबईला कितीला भेटलं असतं? आणि आता चाकरमानी जेव्हा मुंबईला जातील तेव्हा गावची भेट म्हणून आम्ही घेतो इथे खाजा आणि लाडू. हिने आता घेतलंय, मी पुढे घेईन. ऊन एवढं आहे की असं वाटतं गरमी आहे, पण चांगलं आहे, पाऊस नाही. मालवणची चेडू इलिया कणकवली बाजारात. ऊन लागतं. हे मुंबईकरांचे हे झाले, ऊन लागतंय. गावचे नाही बोलत, ऊन लागतं. आम्ही आलोय मार्केट करून कणकवली डेपोला परत. आता हिला हिच्या बसमध्ये बसवतो आणि मी माझी बस बघीन. बाय गाइस. बाय, टाटा. रसवंती सगळ्या एसटी डेपोच्या बाहेर दिसण्यात येतं ते. हा आपल्या कणकवली बस डेपोचा गणपती. खूप गर्दी आहे. तर इकडे प्रवासी भांडण करत होते त्यांच्याबरोबर. कारण हे होतं की गाड्या लेट झाल्या होत्या. 12ची गाडी अजून 1:30 वाजला तरी लागली नव्हती. तर ती भांडण न बघून आम्ही दोघेही गेलो घरी. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे. मी पहिल्यांदा चाललो माझ्या मामाच्या घरी गणपतीला, कारण त्यांचा गणपती 11 दिवसाचा असतो. त्यांचं जाणं येणं कधी होत नाही मामाच्या घरी, कारण आपली एकतर सुट्टी कमी असते आणि त्यात आपला घरचा गणपती. त्यामुळे आता सुट्ट्या आहेत जास्त, तर म्हटलं जाऊया. आम्ही इथून यायचो, मला आठवलं आता. आणि हे माझ्या मामाचं घर. घरचं काम तसं बरंच बाकी आहे अजून करायचं. बरी आहे ना? हो बरी. नाही आता मी उद्या 2 दिवस आहे, काय काम नाही ना घरी. मी कधी इकडे आहे वरवण्यात येत नाही, तुम्ही जाऊन घ्या. बरं झालं. आणि हे आज कालच पहिली घेतली. हा माहिती आहे, आम्ही फोन केलेला. मामाचं घर हे कणकवलीत वरवडेमध्ये आहे. मामा तर कालच मुंबई गेला म्हणून भेट नाही झाली. ताता म्हणजे माझ्या आईचे वडील आणि माझे आजोबा. आणि बघा हे त्यांचा फोटो लावलाय तो.
तिकडून निघालो आणि घरी येताना आईने घेतली कोळंबी. एकदम बारकी आहे. आज वार रविवार आणि श्रावणनंतर आता आमचा खाणं होता. 10 वाजता बसलं असतं 12 वाजता 200 रुपये वाटा कोळंबीचा. रात्री काय समजला तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कणकवली मार्केट आणि माझ्या मामाचं घर. चला तर मग उद्या चाललो मुंबईला. बाय बाय कणकवली.